चत्वार मुक्ती: सुलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. भगवंताच्या मार्गावर असणाऱ्या लोकांच्या जवळ राहण्याची इच्छा निर्माण होणं त्याला म्हणतात सुलोकता. समीपता: नुसती इच्छा निर्माण होऊन काही उपयोग नसतो, लक्षात ठेवायचं. त्या इच्छेला फलश्रुती मिळणं मोठं गरजेचं आहे. आणि त्या योगाने त्या लोकांजवळ राहण्याचे मार्ग खुले होणं त्याला म्हणतात समीपता. त्या लोकांबरोबर राहता राहता देव पाहावया गेलो, तेथे देवचे होऊन ठेलो त्याला म्हणतात स्वरूपता. त्यांच्यासारखं होणं, त्यांच्यासारखं वागता येणं. आणि सायुज्यता: आणि त्यांच्यासारखं वागता वागता मीपणाचा त्याग करणं, अहंभाव मुळासकट सोडून देणं याला म्हणतात सायुज्यता. जिवंतपणे अनुभवायची मुक्ती. सायुज्य मुक्तीपर्यंत ज्याला पोहोचता आलं तो भगवंतापर्यंत सहज पोहोचू शकतो. जय जय रघुवीर समर्थ.